रेड अलर्ट. मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीतल्या शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी जाहीर. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत आत्ताचे पावसाचे सगळ्यात महत्त्वाचे अपडेट. मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे रेल्वे, महामार्ग आणि विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे आमदारांनी आजच अधिवेशनाचं कामकाज स्थगित करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार समीर वेघेंनी मागणी केली आहे तर अनेक विमानं रद्द झाल्याचं काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी म्हटलंय. तर अधिवेशनाचं आजचं कामकाज स्थगित करण्याची मागणी आता आमदारांनी केलेली आहे. मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला आहे. मुंबई पुणे रोड महामार्गही ठप्प झालेला आहे. मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली आहे. रेल्वे मार्गावर परिणाम झालेला आहे. पुणे परिसरामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. त्यामुळे आता आमदारांनाही अधिवेशनासाठी पोहोचणं कठीण होत आहे. अनेक आमदारांनी आजचं कामकाज स्थगित करण्याची मागणी केली आहे. थोडंसं आज पोचायला कठीण वाटतंय आणि निसर्गाचा मारा आहे तर निसर्गाचा मारा सगळ्यांना सहन करावा लागतो आणि अतिवृष्टी असल्यामुळे थोडंसं उशीर होईल. पण आता बघू किती वाजता विमान पोचते, कामकाज तिथे किती बाकीचे आमदार पोचतात, कसे पोचतात, हा सगळा विषय आहे. तर थोडंसं कामकाज पण पुढे ढकलण्यात येईल असं आम्हाला वाटतं. नागपूरचं एक सकाळचं फ्लाईट रद्द झालं आहे आणि जे 8 वाजताचं फ्लाईट होतं त्यामुळे बरोबर वेळेवर पोहोचू शकेल, परंतु 10चं फ्लाईट हे 11:30 पावणे 12च्या दरम्यान पोहोचतं. पण आज ते 10:40चं झालं आहे म्हणून सगळ्या आमदारांना उशीर होत आहे आणि मला वाटतं की यामुळे बराच फरक कामकाजात पडणार. आता पुणेकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. 4ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या 4ही धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला ज्याद्वारे पुणे शहराला पाणी पुरवठा होतो त्या धरणामध्ये तर 20% पाणीसाठा झाला. पानशेतमध्ये 24% पाणीसाठा झालेला आहे. वरसगाव धरणामध्ये 28% तर टेमघर धरणात 8% पाणीसाठा झालेला आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यातही विशेष वाढ झाली आहे. 7 धरणांमध्ये सध्या 16.92% इतका पाणीसाठा आहे. कालच्या तुलनेत 3.74% पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर मुंबईच्या जलाशयातला पाणीसाठा आता किती झाला आपण पाहतोय. एकूण पाणीसाठा आहे 17%. अप्पर वैतरणामध्ये 4.99%. मोडक सागरमध्ये 30.96%. तानसा 17.34%. मध्य वैतरणा 18.35%. विहारमध्ये 90%. तर तुळशीमध्ये 83%. भातसा 14.2%. तिकडे पिंपरी चिंचवडमध्येही पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. ताथवडे परिसरातल्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तर पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातही मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि ताथवडे परिसरातली दृश्य आपण पाहतोय. पिंपरी चिंचवडच्या ताथवडे परिसरामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. आपण हे दृश्य पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये. मुंबईत पावसाचा जोर कायम असून जुहू चौपाटी परिसरात सध्या मुसळधार पावसाचं ताशी,
मोठ्या वेगानं सोसाट्याचा वारा वाहतोय। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की नागरिकांना उभं राहणंही कठीण होत आहे। अनेक जण वाऱ्याच्या जोरानं पुढे ढकलले जात आहेत। समुद्रही खवळलेला असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं जुहू चौपाटीवर नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे। नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। मी सध्या जुहू बीचवर उभा आहे। या ठिकाणी मुसळधार पावसासह जोरदार वारे हे सध्या सुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत हवामान खात्याने हा अंदाज वर्तवला होता आणि आज ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याने वर्तवला आहे। मी आपल्याला दाखवू शकतो दुसऱ्या बाजूला कशा प्रकारे समुद्र हा खवळला आहे, तर जोरदार वारा देखील या परिसरामध्ये सुटताना पाहायला मिळतोय। काळोख आहे या संपूर्ण जुहू परिसरामध्ये। एकंदरीत पाहायला गेलं तर वारा आणि पावसामुळे समीकरण आपण पाहिलं तर इकडे नागरिकांना सुरक्षेसाठी येण्यासाठी बंद केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला जो कचरा या समुद्र किनाऱ्यावरती आहे तो थेट उडून मुख्य रस्त्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मुसळधार पाऊस हा गेल्या 3 दिवसापासून आहे आणि जुहू चौपाटीवरती जर आपण परिस्थिती पाहिली तर वारा देखील जोरदार सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिकांना कुठेतरी सुरक्षेचं आवाहन हे सध्या करण्यात आलं आहे आणि समुद्र किनारी कोणी येऊ नका हे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। तर जुहू चौपाटीची दृश्य आपण पाहतोय। समुद्र खवळलेला आहे आणि समुद्रातून बाहेर फेकला जाणारा कचरा मोठ्या प्रमाणावर चौपाटीवर साठलेला आहे। तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे टोल नाक्यावर याच पाण्यातून लोकांना वाट काढावी लागते। पुणे मुंबईच्या वाहतुकीवर आजच्या पावसानं मोठा परिणाम झालाय। बंद आहे, जी वाहनं पुढे सरकतायत त्या वाहनांना अशा प्रकारे इथं इतक्या साठलेल्या पाण्यातून पुढे जावं लागतंय आणि तिसरा मार्ग अर्थातच रेल्वेचा तो देखील लोणावळ्याजवळ ट्रॅकवरती दरड कोसळल्यामुळं बंद आहे। त्यामुळं रस्ते मार्गे किंवा रेल्वे मार्गे पुण्याहून मुंबईला जाणारे सगळे मार्ग बंद आहेत। फक्त विमान प्रवासानेच पुण्याहून मुंबईला जाणं शक्य आहे अशी परिस्थिती ओढवलेली आहे। पुण्यात रेड अलर्ट आहे आणि त्यामुळं सर्व दूर आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय आणि पुण्यातील तळेगाव जवळची ही दृश्य आहेत। तळेगाव या ठिकाणी जो जुना पुणे मुंबई हायवे आहे त्या ठिकाणी ही वाहनं अशा प्रकारे वाहतूक कोंडीत अडकून पडतायत आणि सतत कोसळणाऱ्या मोठ्या पावसामुळं हे असं पाणी रस्त्यावरती वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, ABP माझा, तळेगाव, पुणे। तर एक्सप्रेस वेवरची भीषण स्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय। तळेगाव जवळच्या उर्सेल टोल नाक्यावर महामार्गाला असं स्वरूप प्राप्त झालंय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। खरं तर पुणे मुंबईवरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे, ठप्प झालेली आहे। पुण्याकडून मुंबईकडे जाणं आणि मुंबईतून पुण्याकडे जाणं आता पूर्णपणे अशक्य झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये उर्से टोल नाक्याची स्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊ शकता, मात्र तिथेही जाण्यासाठी अशा रीतीनं या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। आपण पाहतोय कार किंवा मोठी वाहनं याच पाण्यातून वाट काढतात, मात्र दुचाकींना तर या पाण्यातून जाणं मुश्किल होतंय। त्यामुळे अशा रीतीनं हातात दुचाकी घेऊन ढकलून अशा रीतीनं मार्ग काढावा लागतोय। उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। अति मुसळधार पाऊस बरसलेला आहे। अतिवृष्टी सदृश्य पाऊस या सगळ्या परिसरात झालाय आणि त्याचा फटका या सगळ्या वाहन चालकांना बसतोय। चाकणमध्येही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वाहतूक कोंडी झाली आहे आणि नागरिक अडकलेले आहेत। चाकण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुणे नाशिक महामार्गावरच्या वाकी येथील सक्सेस पॉइंट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीत झाली असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। चाकण आंबेठाण रोडवरच्या महिंद्रा CIE कंपनी समोरच्या इमारतींमध्ये पाणी शिरल्यामुळे सुमारे 70 ते 80 नागरिक इमारतींमध्ये अडकल्याचं समजतंय। अग्निशमन दलाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या कंपनीमध्ये 70 ते 80 नागरिक अडकल्याचं समजतंय। कशा रीतीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत?
माधवी, जर आपण बघितलं तर चाकणमध्ये मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. या महामार्गावर, पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रस्ता सध्या वाहतुकीसाठी काही काळासाठी बंद करण्यात आलेला आहे. एवढंच काय तर त्या परिसरामध्ये जे मोठ्या मोठ्या इमारती आहेत तिथं देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अक्षरशः 5-5, 8-8 फूट पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे. त्यामुळं त्या बिल्डिंग्समध्ये लोक अडकून पडलेली आहेत. या संपूर्ण परिसराची वीज देखील सध्या बंद करण्यात आलेली आहे. अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळं तिथं देखील त्यांना पोहोचून या इतर लोकांना सुरक्षा स्थळी हटवण्याचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र काही अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अक्षरशः तिथं दुकानांमध्ये सगळं पाणी गेलेलं आहे. मोठं नुकसान या पावसामुळे या दुकानदारांचा, या व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेलं दिसतंय. अजून देखील जी माहिती मिळते 70 ते 80 लोक त्या परिसरातील एका इमारतीमध्ये फसलेले आहेत. सातत्याने ते फोन करतायत, मदत मागतायत, मात्र अजून देखील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही. अशा पद्धतीचा हा पाऊस जो पडलेला आहे त्याच्यानंतर एकाच ठिकाणी हा मोठा पाऊस, मुसळधार पाऊस झाल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघतोय की चाकण येथील जे पुणे नाशिक महामार्ग आहे त्याचा हा सगळा परिसर आहे. वाहतूक तर तिथं गेले 2-3 तास तशाच पद्धतीने थांबलेली आहे. पूर्ण रस्त्यावर जर आपण बघितलं तर लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत. तिथं सध्या 4-5 किलोमीटर पर्यंत जाम आहे. पोलिसांनी विनंती करतायत, प्रशासन विनंती करते की तिथं गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका लोकांनी. किंवा मुंबई असेल, कुठेही कामानिमित्ताने जात असाल तर आता तरी घराच्या बाहेर पडू नका, कारण बरेच रस्त्यांवर दरड कोसळल्यामुळं त्या ठिकाणी जाम झालेला आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि तशीच परिस्थिती चाकणमध्ये देखील पाहायला मिळते. कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि अनेक लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी अडकलेली पाहायला मिळते. मिकी, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या माहितीसाठी. तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरच्या उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. सगळ्या वाहन चालकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या याच ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मंदार, एका बाजूला मुंबई पुण्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असताना उर्से टोल नाक्यावर काय स्थिती आहे? कशा रीतीने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय? पुणे आणि मुंबई या दरम्यानचे सर्व रस्ते मार्ग बंद झालेले आहेत. मी आता तळेगाव जवळ आहे आणि या ठिकाणी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरती पुणे मुंबई हायवेवरती वाहणारं हे पाणी आहे. जोराचा वारा आहे आणि त्यामुळं जी काही वाहतूक पुढे सरकती आहे ती अशा पाण्यातून पुढे वाहनं जात आहेत, पुढे सरकावं लागतं आहे. इतकं पाणी या रस्त्यांवरती साठलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक्सप्रेसवेवरती काही महिन्यांपूर्वी ज्या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं ती मिसिंग लिंक बंद आहे, कारण दरड कोसळलेली आहे. आणि दुसरीकडे जो जुना पुणे मुंबई हायवे आहे त्या ठिकाणी देखील दरड कोसळल्यामुळं रस्ता बंद आहे. मी आता जसं सांगतो आहे तळेगाव जवळ आहे, तळेगाव दाभाडे या ठिकाणी हायवेवरती, आणि या हायवेवरती साठलेलं हे पाणी आहे आणि या इतक्या पाण्यातून या वाहन चालकांना मार्ग काढावा लागतो आहे. तिसरी जो पर्याय अर्थातच रेल्वेचा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठीचा तो देखील बंद आहे, कारण लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅकवरती दरड कोसळलेली आहे, त्यामुळे रेल्वे मार्ग देखील बंद आहे. त्यामुळं फक्त विमान प्रवास किंवा विमानानेच पुण्याहून मुंबईला जाता येईल अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील, की जी सर्वात 2 मोठी शहरं आहेत ती एकमेकांपासून अशा प्रकारे दळणवळणात या दोन्ही शहरांमधलं दळणवळण ठप्प झालंय या पावसामुळं. खरं तर पहिलाच मोठा पाऊस म्हणावा लागेल. गेले काही दिवस 4-5 दिवस पुण्यात पाऊस पडतो आहे खरा, मात्र हा पहिलाच मोठा पाऊस आहे आणि या मोठ्या पावसामुळं ही उडालेली दैना आपण पाहतो आहोत. तळेगावच्या या हायवेवरती, पुणे मुंबई हायवेवरती रस्त्यावरती साठलेलं हे पाणी आपल्याला ही सगळी परिस्थिती किती आजची भीषण आहे हे सांगता आहे. त्याचबरोबर सततच्या या पडणाऱ्या पावसामुळं आळंदी आणि देहू या ठिकाणी देखील नद्यांना पूर आलेला आहे. इंद्रायणी नदीला जो पूर आलाय त्यामुळं आळंदी शहरामध्ये प्रवेश करणारे 4ही पूल बंद करावे लागलेले आहेत. उद्या आषाढी वारीसाठी देहूहून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, तर
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान परवा दिवशी होणार आहे. मात्र या पावसामुळं आळंदीमध्ये प्रवेश करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी आळंदीला येत असतात आणि या वारकऱ्यांसोबत त्यांची वाहनं, त्यांचे ट्रक देखील असतात. मात्र ही सगळी वाहनं आळंदीत प्रवेश करू शकत नाही आहेत अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं हा जो पाऊस आहे, खरं तर पावसाची प्रतीक्षा किती होती हे आपण गेले काही दिवस पाहत होतो, कारण पाणी कपातीचा सामना सगळीकडे करावा लागत होता. मात्र जो पाऊस आला तो इतका जोरदार आला की त्यांनी ही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. अनेक वाहनं जी आहेत ती या रस्त्यावरती, हायवेवरती वाहणाऱ्या या पाण्यामुळं बंद पडत आहेत. अनेक वाहनांना पुढं उडून खेचून न्यावं लागत आहे. ही अशी परिस्थिती आपण पुणे मुंबई हायवेवरती पाहतो आहोत. संपूर्ण एक्सप्रेसवे ठप्प आहे. एकूणच मंदार आपण पाहतोय किती दयनीय स्थिती झालेली आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची. या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई पुणे रेल्वे मार्गावरच्या मंकी हिल या परिसरामध्ये जिथे दरड कोसळलेली आहे तिथले काही एक्सक्लुसिव्ह फोटो सध्या आमच्यापर्यंत आलेले आहेत. हीच दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुंबई पुणेला जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे. इथे लोणावळ्याच्या मंकी हिल जवळ ही दरड कोसळलेली आहे. त्याचे एक्सक्लुसिव्ह फोटो आता एबीपी माणसाच्या हाती लागलेत. आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणावर ही दरड कोसळलेली आहे. हा सगळा मलबा खाली आलेला आहे. दगड धोंडे हे रेल्वे ट्रॅकवर आलेले आहेत आणि त्यामुळे आता हे दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. मात्र जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे एका बाजूला पावसाचा जोर आणि दुसऱ्या बाजूला युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. त्यामुळे आता ही दरड हटवण्यासाठी किती दिवस लागतात, किती तास लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मुंबई आणि पुणे या दोन अतिशय महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे. तो रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे. दोन्ही बाजूची म्हणजे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी आणि पुण्याकडून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सगळ्या या मार्गावरच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. जवळपास 16 गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या सगळ्या गाड्यांचा समावेश आहे. आणि त्यासोबतच काही गाड्यांचे मार्गही वळवण्यात आलेले आहेत. या दरडीमुळे मुंबई पुण्याची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर याच मार्गाने खरं तर दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्याही जात असतात आणि ती वाहतूकही आता ठप्प झालेली आहे. आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्या सोबत आहेत. नाझीम, हा रेल्वे मार्ग ठप्प झाल्यानं दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांवर, त्याच्या वाहतुकीवर कसा परिणाम झालाय? किती गाड्या रद्द झाल्यात? माधवी, काल रात्रीपासून आपण बघतोय की रेड अलर्ट जारी केला तेव्हापासून तुफान पाऊस अखेरीच्या पर्वतरांगात बसतोय आणि या पावसामुळं मुंबईच्या लोहमार्गावरती मोठा परिणाम झालाय. कर्जत ते लोणावळा या दरम्यान जे आहे तिथं दरड कोसळलेली आहे आणि ही दरड कोसळल्यामुळं सगळे रेल्वे ज्या ठिकाणी रद्द झाले आहेत, जवळपास 16 रेल्वे जे आहेत त्या ठिकाणी आहेत त्या वेगवेगळ्या दिशेनं मार्गस्थ ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. कारण तिन्ही लेन ज्या आहेत पुणे मुंबई मार्गावरती जाणाऱ्या या ती सगळ्या बंद करून सगळी वाहतूक वळवलेली आहे. त्यामुळं इतर मार्गावरती सुद्धा मोठा ताण या सगळ्या पुणे मुंबई मार्गावरच्या रेल्वे वळवलेला आहे आणि हे किती वेळ परिस्थिती अशी राहील कठीण आहे. नाझीम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई पुणे रेल्वे मार्गावरची भीषण दृश्य आपण पाहतोय. मंकी हिल जवळ लोणावळा ते कर्जत दरम्यान हा मोठा दरड कोसळलेली आहे. मोठे दगडधोंडे हे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. आता ही दरड हटवण्यासाठी किती तास लागतात हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये. मात्र युद्ध पातळीवर हे दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपण पाहतोय. अशा प्रकारे दरड कोसळली आहे. तर या मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील आचोळे मुख्य रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले. कंभरभर पाण्यामधून वाहतूक सुरू आहे.
आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. त्यामुळे अनेक वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत, तर काही वाहनं पाण्याखाली गेलेत. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर आमचं येण्या जाण्याचा जवळपास दुकानापर्यंत आम्ही लवकर पोहोचत नाही. गेले 3 दिवसापासून बघतो अशी परिस्थिती गंभीर आहे. का दुकानात कसं जायचं, दुकानातून घरीपर्यंत जाऊ का नाही, हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही रात्री बघितला असं गेले जाताना फॅमिलीला घेऊन जात असताना मला रात्री 2 वाजले. कमरा एवढं पाणी होतं. जीव मुठीत धरून मी घरपर्यंत 2 वाजेपर्यंत पोहोचलो. घरी पोहोचल का नाही अशी परिस्थिती होती. दरवर्षी जर पावसाळ्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होती. तुम्ही एवढ्या दिवसापासून काय करतायत? सांगलीच्या पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळी